स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रत्येकाचं योगदान या शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आम्हाला पाहायला मिळालं। त्याचबरोबर आमचे राजेंद्र रणवरे सर एक्स्ट्रीम स्पोर्ट्सला मागे ठेवून कसं चालेल, त्यांच्या विना ही स्पर्धा नाहीये। ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं प्रत्येक खेळाडूला ना कमालीचं टी शर्ट्स पाहता क्षणी नैत्रदीपक टी शर्ट्स त्यांच्या माध्यमातून मित्रांनो इंस्टाग्राम वरती तुम्ही त्यांना नक्कीच फॉलो करू शकता। राजेंद्र रणवरे एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून सर्व राहिलेले आहेत। तदनंतर मात्र आमचे श्री स्वामी मेडिकल हे देखील फार महत्त्वाची भूमिका राहिली आहे, त्यांनी देखील आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे। या सर्वांचाच आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानू। आमच्या प्रत्येक पारितोषिकासाठी कॅश प्राइज, तदनंतर मात्र चमचमत्या वर्ल्ड कपच आहे मैदानाच्या आतमध्ये हृदयात कोरून ठेवावा असा हा वर्ल्ड कप मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी आहे ना, मी म्हणेन या शाहूवाडीसाठी वर्ल्ड कपच आहे। प्रत्येक खेळाडू इथे त्याच जिद्दीने मैदानाच्या आतमध्ये आलाय। मात्र आपण पाहतोय भारती स्पोर्ट्स संतोषदा बॉस यांचा संघ या ठिकाणी विश्वनाथ पवार साहेब महत्वाचं नाव या ठिकाणी संतोष सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत। संगम शिराळकर साहेब जर कुठे असतील तर त्यांनी देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या। पहा इथे ज्या वेळी 6 येईल ना त्यावेळी मात्र आमचे मंगलमूर्ती होंडा सर्व्हिसेस विकास मिस्त्री यांचा नाम उल्लेख, चौकारासाठी मात्र सचिन फुटवेअर सचिन दादा यादव या फायनल साठी पहा त्यांच्याकडून मात्र बक्षिसांची वर्षा होणार का हे देखील एक प्रश्नचिन्ह आहे। काळाच्या पडद्याआड दडलंय काय, मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, तर घडतंय शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा हा फायनलचा थरार। दोन संघ मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आपण पाहतोय मलकापूर 11 तर दुसऱ्या बाजूला भारती स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला तयारी सुरू केली आहे। काउंटडाऊन दिलं जाईल आणि तदनंतर मात्र होईल या फायनलच्या मॅचला सुरुवात। दोन्ही संघांना आम्ही निवेदन करू 12th man मस्ट नीडेड इन कॉमेंट्री बॉक्स। नितीन शिरगावकर मैदानाच्या आतमध्ये येतील, आम्ही काउंटडाऊन देऊ तदनंतर मात्र गोलंदाजी साठी पंच कॉल देतील। मित्रांनो या फायनलिस्ट साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचबरोबर पहा या शाहूवाडी तालुक्यामध्ये नक्कीच आम्ही म्हटलं ना एक दिल है तो दुसरं धडकन है। आनंदा मुगदम आणि राजेंद्र रणवरे हे दोन व्यक्तिमत्व पहा इथे काउंटडाऊन दिलं जाईल। काउंटडाऊन सर्वांनी द्या। पहा 10 9 8 7 6 5 4 3 1 लेट्स गो। मैदानाच्या आतमध्ये काउंटडाऊन दिला गेला। लेट्स प्लेचा कॉल आलाय। गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विकी पुजारी पहा म्हटलं जातं ना मैदानाच्या आतमध्ये अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, अरे अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येताच जमवशील तो आपली खेळी, काळ करे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, मागे टपला यष्टी रक्षक उधळण्या तुझा डाव, या साऱ्यांना चुकवशील तर मिळेल तुझला धाव। चतुर आणि चाणक्य जो तो इथे रंगला, अरे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला आता हुकायचं ना। मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, फर्स्ट बाउन्स देखील आलाय। धावसंख्येमध्ये भर ऑन दी मार्क झालाय आणि सांगितलंय अरे धमन्या तो धमनी एक आहे, अंगात रक्त लालाय। हो यावेळी पहा हलक्या हाताने स्टेअर केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही तर थोडस वाईडिश आहेत, तिथे मात्र एक धाव एक केली घेतली आहे, अंकित केली गेली आहे। मी मगाशी म्हटलं
धन्म्यात धमनी एक आहे, अरे अंगात रक्त लाल आहे, जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे आणि संघर्षाची ही वाट आहे, वाटेवरचा प्रवास आहे, प्रवास सुरू केलाय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजी साडी मात्र विकी पुजारी यांच्या अगेन्स्ट दत्तू सावंत. एक कडक मॅच. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, क्लासिकल. पहा असं म्हटलं जातं ना की मुंबईची क्वीन ती आहे मरीन ड्राईव्ह आणि दत्तू सावंत यांचा हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहता क्षणी नजरेमध्ये भर करून गेलाय. आलाय तो चौकार. यांचा हा चौकार आलेला. हो हो हो, यावेळी पहा, अरे इथवर छाती टिचवर सीना, अरे जेवढा जरुरी ना तेवढाच ताना. सन्माननीय मंगलमूर्ती होंडा सर्व्हिसेस विकास मिस्त्री यांचा आलाय हा षटकार साधावा. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज. हो हो हो, याही वेळी पहा वॉल्टर शॉट, चेंडू चालला वन बाउन्स. सचिन फुटवेअर, सचिन यादव यांचा आलाय क्लासिकल कव्हर ड्राईव्ह चौकार. मिसळला शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये सावर्डे गावचा हा सितारा पाहायला मिळाला. नाव आहे दत्तू सावंत, रत्नागिरीतील आयकॉनिक खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये विकी पुजारी यांच्या अगेन्स्ट पहा, कालच्या दिवसामध्ये विकी पुजारी यांच्यावरती हल्ले करणं कठीण झालं, मात्र अवघड प्रश्न ज्यावेळी येतात ना त्यावेळी दत्तू सावंत हे नाव समोर येतं. स्कोर कार्डकडे नजर वळवली ना, धाव संख्या 1 16. पुढचा बॉल विकी पुजारी ओव्हर द विकेटने. हो हो, यावेळी निष्ठावी हो संधी मिळाली आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, हो कसा धरू मी नेम तुझ्यावर, क्लेम केला मी तुझ्यावर आणि विकेटचं पतन. 5 शेरा 1.25 शेर, अरे तू शेर ना तर मी बब्बर शेर. पहिला विकेट, पहिला हादरा, पहिला मासा लागला गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. पहा, मैदानाच्या आतमध्ये पहिला हादरा लागल्यानंतर मात्र इन ॲट नंबर 3 वरती एक मोठा फलंदाज. अनेक वर्ष या पठ्ठ्याने मलकापूर गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलंय. तो आला इन ॲट नंबर 3 वरती. नाव आहे प्रसाद बागड. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी साडी अगेन्स्ट विकी पुजारी यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीचं हे घनघोर युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगले गेलं. पहा, आपल्या रंगेवरून निघालेला हा पठ्ठ्या. वेगवान गोलंदाज. हो हो हो, यावेळी पहा चेंज ऑफ पेस. प्री माइंडेड, डोक्यामध्ये ठरवून खेळण्याचा प्रयत्न, तदनंतर मात्र शरीरात सावेत आलाय तो ठट. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 1 विकेटच्या पश्चात 16 धावा. येऊ द्या डीजे.
आलेल्या मान्यवरांचं शिराळकर साहेब आपल्या समवेत ही स्पर्धा आणखी मोठी होईल. आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपण प्रेक्षक नाही तर दिलावरती राज करणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहात. आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान मोस्ट वेलकम आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इन 8 नंबर 2 वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव आहे जावेद संधी. मैदानाच्या आतमध्ये 16 धावा धावफलकावरती स्ट्राईक एंड वरती निखिल शिरगावकर सर या नावाची पदवी या स्पर्धेमध्ये मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर ही नावाची पदवी कुणाला मिळाली चर्चा होईल. हो हो, यावेळी पहा काय घडले मैदानाच्या आतमध्ये. हा गोलंदाज जावेद संधी पाहायला मिळालाय. आपण मी म्हणत होतो ना, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर ही पदवी फक्त 3च लोकांना मिळाली आहे भारताकडून. सर सुनील गावस्कर, सर सचिन तेंडुलकर, सर रवींद्र जडेजा. हो यावेळी पहा काय फटकाय नजाकत आहे. मुकेश करतील पाठ मोहरा. रेस लागली बॉल आणि चेंडू मध्ये क्षेत्ररक्षकामध्ये मात्र जिंकलाय तो बॉल आणि आलाय तो सचिन फुटवेअर सचिन यादव यांच्या नावाचा ब्रँडेड चौकार. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. या ठिकाणी जर कोणताही आयोजकाचं किंवा आम्हाला या स्पर्धेमध्ये केलेली मोलाचं योगदान करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा नामोल्लेख जर इथे राहिला असेल तरी देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यावं ही विनंती देखील करतोय. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड 20. जावेद संधी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. निघालेत ते ओव्हर द विकेटने. हो हो, यावेळी पहा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल का मात्र चेंडू चाललाय सरळ डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय मंगलमूर्ती होंडा सर्व्हिसेस विकास मिस्त्री ब्रँडेड षटकार. हा येळणे गावचे सुपुत्र सन्माननीय उल्हासदादा भोसले यांचं देखील आम्ही निवेदन करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार आलाय सर निखिल यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल. हो हो, यावेळी पहा यॉर्कर लेंथ भन्नाट वेग प्रॉपर टप्पा अचूक लेंथ. त्याचबरोबर पहा या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही आजच्या दिवसामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देखील या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ. गोलंदाज निघालेत, चर्चा होईल. हो हो, यावेळी पहा ऑफस्टिक वरती शफल झाले. त्यानंतर मात्र खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 बाउन्स अटेम्प्ट केला गेला. 1 धाव अंकित केली गेली आहे. या एका धावेने स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती आम्ही चर्चा केली आहे ना. तर या स्पर्धेमध्ये आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. येळाणे गावचे सुपुत्र महेशदादा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि शुभेच्छुक आहेत उल्हास भोसले सरपंच येळाणे, सुनील स्पोर्ट्स येळाणे यांच्या माध्यमातून. पहा यावेळी स्विंग आणि मिस डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या 27. आपण पाहिलं GS स्पोर्ट्स गाडेवाडी
यांच्या माध्यमातून नाथ चषक 2025 मध्ये 1.5 लाखाची स्पर्धा, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये. सर्वांसाठी संधी आहे. एक गाव अकराचं प्लॅटफॉर्म आहे. संधी आहे ओपनच्या खेळाडूंसाठी देखील. संधी शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीची देखील आहे. कोणता संघ होईल विजयी? गोलंदाजीच्या ट्रॅक वरती साहिल मोमीन, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने आल्यात आणि डीपिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय तो क्लासिकल आणि कडक कडकडीत षटकार. आल्यात त्या 6. सर मैदानाच्या आतमध्ये सर ही पदवी शोभण्यासारखं काम केलं जातं. हो यावेळी पहा चाप केलाय. कव्हर्सला क्षेत्र प्रोडक्शन दिलं गेलं. एक धाव तर घेतली. थ्रो थोडासा वाईडिश आहे. कंप्लीट होतील त्या 2. या 2 धावेनंतर मात्र पहा प्रेक्षका वर्गामध्ये देखील टाळ्यांचा गजर पाहायला मिळाला. धावसंख्या 35 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. मलकापूर 11. डावखुरी हाताचा गोलंदाज गोलंदाजी करत असताना पहा भन्नाट वेग एक्सप्रेस होतोय. कमबॅक केलं गेलं. 3 बॉलच्या पाठीमागे 8 धावा खर्ची करत असताना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती साहिल मोमीन आपल्याला पाहायला मिळाल्यात. ओव्हर दी विकेटने गोलंदाजी त्यांचा एक हतकंडा राहिला. नॅचरल अँगल पहा. पिचिंग इन द लाईन केला गेला होता मात्र कमालीचा फटका. म्हणूनच म्हटलं आता ना या फलंदाजाकडे क्लास आहे, या फलंदाजाकडे टेम्परामेंट आहे, या फलंदाजाकडे ॲबिलिटी आहे. म्हणूनच सर म्हणून ओळखले जातात. त्यांनी ठोकला आणखी एक षटकार. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र गोलंदाजांवरती प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. म्हणूनच म्हटलं आता ना आव्हानाचे लावून तर नजर भेडून नजरेमधून देऊया उत्तर. उत्तर द्यायचं. गोलंदाज निघालाय. हो यावेळी पहा भन्नाट यॉर्कर कमबॅक केलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. यॉर्कर लेन मिडल ऑफ द बॅट घेण्याचा प्रयत्न निखिल सर मैदानाच्या आतमध्ये. एक लिजंड क्रिकेटर. हो 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 यावेळी पहा नॅचरल अँगल पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर डाव्या यष्टीवरून उजव्या यष्टीकडे वळताना पाहायला मिळाला आणि धावसंख्येमध्ये कोणतीही भर होणार नाहीये. धावसंख्या ब्रेक लागलाय. 3 षटकांच्या पाठीमागे 41. पहा निखिल सरांच्या षटकारासाठी राजू दादा सनगर 501 रुपयाचं पारितोषिक असेल लगातारच्या 3 षटकारांसाठी. हो 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 यावेळी पहा टॉस केलाय. मैदानाच्या आतमध्ये ब्लाइंड स्पॉट वरती पिक केल्यानंतर मात्र पहा ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये प्रसाद यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. त्याचबरोबर निखिल शिरगावकर सलग 3 षटकार ठोकले. सचिन गाडे आणि रुपेश गाडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जीएस क्लब गाडीवाडी. मात्र प्रसाद देखील कमी नाहीये. मिसटाईम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. फॉरवर्ड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने घेतला गेलाय. तो झेल संपला. फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन.
ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 2 या चॅम्पियन ट्रॉफीसाठी बायसिकल म्हणून मॅन ऑफ द सिरीज आपल्यासाठी धनादेश आलेला आहे. सन्माननीय धनराज बोबाटे आणि सुयश पवार युवा खेळाडू यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पारितोषिक आलंय. पहा आता मात्र चर्चा शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी पर्व क्रमांक 2 ची व्हायला लागली आहे. स्ट्राइक एंड वरती पवन मैदानाच्या आतमध्ये आलेत. रत्नागिरीचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडून देखील होताना मिस पाहायला मिळाला. एक धाव नक्कीच मिळाली आहे ती बाईच्या स्वरूपात आहे. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 42 धावा. त्याचबरोबर एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून निखिल सर यांची जर अर्धशतकीय खेळी झाली ना तर त्यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. आतापर्यंत त्यांच्या धावसंख्या 26. अजूनही 24 धावांची खेळी. हो 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 यावेळी पहा आणखी एक प्रहार. त्यांनी सांगितलंय अरे चुलीवरचा तवा आणि माझ्या बाटची हवा नेहमीच चटके देते. कमालीचा फटका ठोकलाय आणखी एक षटकार. भास्कर पाटील बापू, विश्वास साळके, राहुल माने, रमेश गाडे, रोहित पाटील, विकास रणवरे, रंगराव माने, राजेंद्र रणवरे, एक्स्ट्रीम स्पोर्ट्स, श्री मेडिकल, श्री स्वामी मेडिकल सर्वांचेच आम्ही आभार मानू. त्यांनी या षटकाराचे आभार मानलेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विकी पुजारी. हो यावेळी पहा डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट समोरच्या दिशेने खेळला. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षण मात्र पहा काय थ्रो पाहायला मिळाला. रॉकेट थ्रो डायरेक्ट विकेटी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कमालीचा थ्रो पाहायला मिळाला. आता मात्र पवन मैदानाच्या आतमध्ये. कदम हे नाव आलेला पवन कदम. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. म्हणूनच म्हटलं आता ना अरे कदमों से कदम मिल जाते हैं तो बन जाती है यारिया. अरे कदमों से कदम मिल जाते हैं ना तो बन जाती है यारिया. मंजिल अभी हमारे कदमों से बहुत दूर है मगर तसल्ली इस बात की है कि ये कदम अभी भी हमारे साथ है. कदम नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये येईल का? पवन कदम. पवन म्हटलं तर हवा वारा घोंगावेल का? मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साडी मात्र नवीन गोलंदाज येतील. फलंदाजी करत असताना धावफलकावरती धाव संख्या 50ला 1 कमी म्हणजेच 49 लॉस ऑफ 2 विकेट्स. मलकापूर 11. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जावेद संधी. हे गोलंदाज संधी निर्माण करतील का? समोर फलंदाज सर निखिल शिरगावकर मैदानाच्या आतमध्ये. शाहूवाडी तालुक्यामध्ये पहिला बहुमान सर या नावाचा मिळवणारा हा खेळाडू. पहा ह्यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी जागा दिली गेली होती. सध्या कोल्हापूरमध्ये आणि शाहूवाडीमध्ये जागा फार महाग आहे तरी देखील हा गोलंदाज जागा देतोय रूम देतोय. व्हाईट बॉल आला एक्स्ट्रा रन. हो हो यावेळी पहा ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. जावेद संधी निर्माण करतायत मैदानाच्या आतमध्ये. राहुल निखिल सरांना मात्र या ठिकाणी रोखलाय.
हो यावेळी पहा मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहिलं गलीमध्ये आणि त्यांनी मात्र कार्य केला गेला. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या धाव फलकावरती 51 धावा, 51 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल जावेद संधी मैदानाच्या आतमध्ये, पवन कदम साडी बेस्ट वर्सेस बेस्ट. हो यावेळी पहा पुन्हा एकदा धुंडो धुंडो रे साजना, मैदानाच्या आतमध्ये साजन शोधायचा तो मिळत नाहीये, डॉट बॉल येतोय. कमालीची गोलंदाजी जावेद संधी, एक मोठं नाव, कमालीची गोलंदाजी राहिली आहे. जिथे शेवटच्या क्षणी आहे ना फलंदाजाचा स्टान्स पाहतात, त्यानंतर मात्र व्हेरिएशन देखील शेवटच्या क्षणी येत आहे. ही ताकद राहिली आहे जावेद संधी या गोलंदाजाची. पहा संतोष बॉस आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी विश्वनाथ सर यांचे देखील प्रामुख्याने आम्ही आभार मानू. हो 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 यावेळी पहा यॉर्कर लेनचा बॉल ग्लान्स केलाय, खऱ्या अर्थाने बॅटचा बॉटम एज. त्यानंतर मात्र लेग गलीमध्ये जाताना पाहायला मिळाला. एक धाव नक्कीच आली आहे, या षटकामध्ये मात्र ब्रेक लावलाय. नक्कीच आम्ही एक्स्ट्रीम स्पोर्ट्स बद्दल चर्चा करत होतो. राजू रणवरे आणि विकासजी रणवरे या शाहूवाडी तालुक्यातील नामांकित खेळाडू आणि त्यांनीच मात्र तुम्हा सर्वांसाठी एक संधी उपलब्ध केली आहे. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स ऐरोली नवी मुंबई इथे भव्य दिव्य स्पोर्ट्सचं वेअर आहे मित्रांनो. तुमच्यासाठी संधी आहे. स्पोर्ट्सच्या कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला पूर्तता करायची असेल तर नक्कीच तुम्ही या स्पोर्ट्सला भेट द्या. लवकरात लवकर मलकापूर किंवा शाहूवाडी इथे देखील एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचं शॉप आपल्याला पाहायला मिळेल. मात्र यावेळी पहा वेट आणि वॉच, त्यानंतर मात्र प्री माइंडेड शॉट ठोकलाय, आणखी एक विध्वंसक षटकार. हा षटकार पाहिला. महाराष्ट्र म्हटलं आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा म्हटलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी तालुका म्हटलं तर शाहूवाडी तालुक्यामध्ये भव्य दिव्य इतिहासाची नोंद झाली. या इतिहासाची नोंद आम्हाला आज या फायनलच्या मॅचमध्ये आज सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला त्या ठिकाणी जाऊन भेट देण्याची एक संधी मिळाली. पावनखिंड सारख्या पवित्र भूमीस भेट देण्याची संधी या शाहूवाडीकरांनी दिली, त्यांचे आम्ही आभार मानू. या स्पर्धेच्या दरम्यान यस सर धावफलकावरती धावसंख्या 58, 58 धावा. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाज येतील सनी कालिया हे नाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नक्कीच सनी कालिया मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट अगेन्स्ट द पवन. हो यावेळी पहा, अरे क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. पहा वेदनेला अंत नाही आणि मला काही खंत नाहीये. गोलंदाजी साडी सनी कालिया. हो यावेळी पहा स्ट्राईक घेणं महत्वाचं आहे, मस्ट असेल. काय घडले मैदानाच्या आतमध्ये, हो हो विकेटचं पतन सॅक्रिफाईस केलंय पवन कदम. व्हाईट बॉल मस्त होता. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. राहुल सर मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रीम स्पोर्ट्स कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज अर्धशतकासाठी आहे. 3 चेंडू 3 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक जीएस क्लब गाडेवाडी यांच्याकडून आहे. पहा राहुल सर मस्त असतील मित्रांनो. राहुल सरांची खेळी आवडली असेल ना तर राहुल सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शाहूवाडी तालुक्याचा हा अभिमान आहे. माफ करा निखिल सर, निखिल सर
कमालीची फलंदाजी निखिल सरांची झालेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष लगारे 40 धावेंवरती खेळतायत. निखिल सर गोलंदाज निघाले आहेत. सनी कालिया हो यावेळी पहा साईडला खेळला. एक धाव तर घेतला. दुसरीचा प्रयत्न चपळाईने केला जाईल का? या सिरीज क्षेत्ररक्षक घेत येता पाहायला घडलंय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेने स्कोर कार्ड 61 धावा. वैयक्तिक 42 धावांवरती खेळतायत. हो यावेळी पहा लॉंगॉपवरती क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न होणार का? या सिरीज नाही, थांबवलं गेलं. आशिष लगारे मैदानाच्या आतमध्ये आलेत. शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांधा मैदानाच्या आतमध्ये आलेत. आपण पाहतोय धावसंख्या 62 धावा धावफलकावरती. पहिल्या इनिंगचा हा खेळ फार महत्वाची ही इनिंग. आशिष हो यावेळी पहा पंचाकडे वळले गेले आहेत. पंच सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा गणित अंकित केले गेले. एक आकडा 63 धावा. सनी कालिया हो यावेळी भन्नाट वेग यष्टीरक्षकाला ही बीट करून चालला बॉल. लेग गलीमध्ये कलेक्ट केला जाईल. बाईच्या स्वरूपामध्ये आलेली एक धाव. धावसंख्येमध्ये भर 64. राहुल सर ऑन स्ट्राईक. माफ करा पुन्हा एकदा चुकी होते. निखिल सर स्ट्राईक एंड वरती आलेत. निखिल सर निखिल शिरगावकर मैदानाच्या आतमध्ये. पहा मैदानाच्या आतमध्ये सनी कालिया हो यावेळी पहा. अरे हवेमध्ये कारवा जणू मदनाचा वनवा. पहा ओढ लागली भुंग्याला कळीची आणि लाही लाही केली आहे गोलंदाजीची. ठोकलाय राहुल निखिल शिरोडकर यांच्या बॅट मधून आलाय तो षटकार. थोडस बोलण्याच्या ओघामध्ये निखिल शिरगावकर हे नाव प्रामुख्याने घेतलं गेलं. 49 धावा. हो आणखी एक प्रहार. फिनिश ऑन स्टाईल. वैयक्तिक अर्धशतक ठोकलं गेलं. निखिल सर एकदा बॅट वरती करायची आहे मित्रांनो. टाळ्यांचा गजर. अरे हा शाहूवाडीचा अभिमान आहे, हा सन्मान आहे. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स कडून 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहा धावफलकावरती धाव संख्या 76. तुम्हाला बनवायचे आहेत 6 षटकाच्या पाठीमागे 77. या स्पर्धेच्या दरम्यान सूत्रसंचलन करण्याची 5 दिवस मला संधी दिली. त्या संधीचं खऱ्या अर्थाने मी आभार मानेन. आणि यापुढील मॅचचं उत्तरार्धामधलं धावतं समालोचन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत सन्माननीय या शाहूवाडीचा तालुक्याचा आवाज, हक्काचा आवाज, सन्माननीय राज कस्तुरी सर या
आणि पूर्वार्धामधला खेळ आपल्या वाणीमधून आपण रंगवावा अशी विनंती करतो. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार. त्यांनी मात्र संघाची कमीची बाजू उणीव भासू न देता खरोखरच एक अर्धशतकी शानदार अशी खेळी केली. खरोखरच वेल्डन निखिल. तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावरील आदरणीय सन्माननीय सर्व अतिथी आपल्या कोल्हापूरची शान आणि मानाचा फेटा बांधून सन्मान केला जातो. मी क्रिकेट रसिक आणि सर्व खेळाडूंना विनंती करेल की आदरणीय व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्तिमत्वांसाठी जरा थोड्या टाळ्या होऊ द्यात. खरोखरच आपल्याला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आपण हजर झालात त्याबद्दल संयोजन कमिटीच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. खरोखरच निखिलची वैयक्तिक आपण नाबाद खेळी पाहिली. 55 धावांची आकर्षित करणारी अशी खेळी होती. त्याचा प्रत्येक षटकार मंगलमूर्ती होंडा सर्व्हिसेस अर्थात विकास मेस्त्री यांना वंदन करून देणारा असा पटका पाहायला मिळत होता. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024चं पर्व पहिला आपण पाहतोय. आकर्षित करणारी स्पर्धा. या स्पर्धेसाठी आदरणीय व्यासपीठावरील इतर मान्यवर. मी तत्पूर्वी विशाळगड गावचे सुपुत्र शाहिद गडकरी एक लेजंड खेळाडू त्यांनाही मी मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्यासाठी आमंत्रित करतो. शाहिद भाई. भारती स्पोर्ट्स बॉस 11 संघाकडून स्ट्रायकर फलंदाज संदीप मकवाना आणि नॉनस्ट्राईक एंडला येतो अमोल निळुगडे. खरोखरच आपण गेले सातत्याने 5 दिवस शाहूवाडी प्रीमियर लीग धमाका आपण पाहतोय. चॅम्पियन ट्रॉफी पाहतोय. या ट्रॉफीसाठी खरोखरच जरी फायनलचा सामना आपण उत्सुकतेने पाहत असलो तरी या स्पर्धेवरती कित्येक खेळाडूंनी आपलं नाव रोशन केलेलं आहे.
आपल्या नावाच्या लौकिकतेची खेळी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहे. संघासाठीचं पहिलं षटक पवन कदम याच्या माध्यमातून. पंचाकडून मात्र पहिला चेंडू स्वैर घोषित केला जातोय. वाईटच्या रूपानं संघाचा श्री गणेशा होतोय. खरोखरच आकर्षित मनमोहक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. संदीप मखवाणा सारख्या खेळाडूला श्वास रोखून धरणारी गोलंदाजी पाहायला मिळते ती पवन कदम याच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण कसं असावं खरोखरच निलेश जाधव निखिल शिरगावकर असेल यांच्या माध्यमातून या फायनलच्या सामन्यादरम्यान पाहायला मिळतं. मलकापूर 11 संघाचं प्रतिनिधित्व करताना खरोखरच सर्व क्रिकेट रसिक आणि सर्व खेळाडूंना मंत्रमुग्ध करणारी खेळी आपण पाहिली ती निखिल शिरगावकर याची. आणि आता मात्र एक चूक, चेंडू सीमापार, षटकार. डीजे पवन म्हटलं तर वाऱ्याला नुसती दिशा द्यावी, तसं संदीप मकवाणा याने फक्त दिशा दिली. चेंडू सीमापार गेला. 4 धावेने संघाचा धाव फलक मात्र पुढे जाते. 6 मारला. 6 धावेने संघाचा धाव फलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 7. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 9. 9 लॉस 9 अशी पाहिजे. 77 धावांचा पाठलाग करताना भारती स्पोर्ट्स बॉस 11 संघाचे फलंदाज आणि हा पहा संदीप मकवाणा नावाचा वादळ शब्दय. आणि रोहन लगाराने मात्र खरोखरच शाहूवाडीकर नाही पूर्ण मलकापूर वासियांचं दिल जिंकलंय. मोठ्या विकेटचं पतन होतं. निलेश जाधव असेल, आशिष लगारे असेल, निखिल शिरगावकर असेल, बेहद खुश झाले असतील. खरोखरच मोठ्या विकेट साठीची व्यूहरचना कुठेतरी कामी आली आणि संदीप मकवाना बॅक टू दी पॅव्हेलियन. खरोखरच एक आकर्षित करणारा या स्पर्धेसाठी एक नामवंत ठरलेला खेळाडू, एक नामवंत उच्चस्तरीय स्पर्धा खेळणारा खेळाडूला असमान दाखवलं या गोलंदाजाने. पवन कदम नावाचं गोदव वारं मात्र आज या डॉक्टर ND पाटील स्टेडियम वरती शमलंय आणि रोहन लगारेने मात्र ते यशस्वीरित्या झेल टिपला. आणि संदीप मकवाणा याची जागा घेण्यासाठी आला अनिकेत माने. पाहायचं संदीप मकवाणा नावाचं वादळ शमल्यानंतर आपणास पाहायचं बॅक टू बॅक विकेटचा पतन होता. पवन कदम नावाचा वादळ मात्र पवन कदम ऑन दी फायर.
विशेष सहकार्य केलेले व्यक्तिमत्व म्हटलं तर रुपेश गाडे आणि त्यांच्या सोबत मिलिंद पाटील इंडियन आर्मीमध्ये दोघंही कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वाला मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा आणि त्याचबरोबर नाथ चषकाचे आयोजक गाडीबंधू आपणासही विनंती करतो की आपण हे मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पवन कदमनं मात्र खरोखरच आकर्षित मनमोहक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. निखिल शिरगावकरची व्यूहरचना त्याने खरोखरच कोणत्या व्यूहरचनेने आपल्या सहकाऱ्यांना ज्यांच्या सोबत आपण खेळ खेळाला त्यांच्या सोबतच ही स्पर्धा रंगवू जणू असंच उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. आणि निखिल शिरगावकर मात्र आपल्या व्यूहरचनेतच यशस्वी झाला असं या पहिल्या षटकादरम्यान आपल्यास पाहायला मिळालं. ते म्हणजे पवन कदम याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन. मोठ्या विकेटचं ज्या वेळेला खरोखरच त्यांना आपण पडझड करत असतो त्यावेळेला तो आनंद किती द्विगुणित होतो. आणि हा चेंडू जातोय सीमापार, षटकार. बॅटमधून ब्रँडेड मंगलमूर्ती सर्व्हिसेस ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. विकास मिस्त्री यांना सलामी करणारा चेंडू सीमापार, षटकार. 6 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 15, 2 लॉस 15. मी आयोजन संयोजन कमिटीला विनंती करेल की थोडासा चेंडू आणून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. तिथे असणाऱ्या खेळाडूंना, बाउंड्री लाईनच्या बाहेर असणाऱ्या प्रेक्षक रक्षकांना विनंती करतो तुम्ही थोडासा बॉल देण्यासाठी मदत करा. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो दत्तू सावंत. पाहायचा सावंत नावाचं वादळ या एन.डी. पाटील स्टेडियमवरती. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. निखिल शिरगावकरची स्वयं खेळी 55 धावांची नाबाद खेळी. या स्पर्धेसाठी फायनलसाठी असणारी व्यूहरचना. आणि आता हाही चेंडू पंचांनी सांगायचं बाउंड्री आहे. ही ब्रँडेड सचिन फुटवेअर सचिन यादव यांच्यासाठीची सलामी देणारी चौकार आपणास पाहायला मिळाला. त्याचबरोबर श्री कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा संगम शिराळकर साहेब आपणासही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. श्री कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा संगम शिराळकर साहेब या आयोजकांच्या वतीने आपणास वारंवार फुकार दिला जातोय. संगम शिराळकर साहेब खरोखरच आपण या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने आम्ही मनस्वी हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा चेंडू बॅक टू बॅक सीमापार, चौकार. सचिन फुटवेअरला खरोखरच आकर्षित करते या चौकारांची आतिषबाजी, अर्थात सचिन यादव. त्याचबरोबर येळाणे गावचे सुपुत्र आणि विद्यमान सरपंच उल्हास भोसले साहेबांनाही विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा, स्थानापन्न व्हा. येळाणे गावचे सुपुत्र आणि खरोखरच एक उत्कृष्ट असा झेल सुटला. मोठ्या मसा गळाला लागणारा तोत्पर
जाळ्याचं मात्र बॅलन्स तुटला असं आपणास पाहायला मिळालं. ते यष्टीरक्षक निखिल शिरगावकरच्या माध्यमातून चूक होणे नाही परंतु झाली. पुन्हा एकदा चेंडू जातो बॅक टू बॅक सीमा पार. चौकार सचिन फुटवेअरला मात्र खरोखरच आकर्षित केलंय सचिन यादव यांना या फलंदाजाने. चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा थरार आपण पाहतोय. प्रेक्षक रसिकांचंही एकदम झूमच्या लेवत कॅमेरेमॅन तितकंच चित्रित करतायत आणि या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रेक्षक रसिक सर्व खेळाडूंचं आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. खरोखरच प्रयत्न पहिला होता परंतु पहिल्या प्रयत्नात एवढी आकर्षक भव्य दिव्य अशी स्पर्धा या आयोजन संयोजन कमिटीच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळाली. तेही तितकंच सुखदायक आहे असं मी या क्षणाला सांगेल. कारण आयोजन संयोजन कमिटीचं खरोखरच कौतुक करावं तितकं कमीच. अर्थात भास्कर बापू पाटील सर्वांचे लाडके बापू, विश्वास चाळके, राहुल माने, रमेश गाडे, त्याचबरोबर रोहित पाटील सर्वांचा लाडका शावडकरांचा होल्डर विकास रणवरे आणि एक 61 वर्षाचा तरुण म्हटलं तर रंगराव माने अण्णा तुमच्या आमच्या सर्वांचे आणि एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वा राजू रणवरे. खरोखरच या मित्र परिवाराने खरोखरच तालुक्यातील तळागाळातील खेळाडूंना जे हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं ना त्याचा खरोखरच अभिमान स्वाभिमान हे हृदय फुलण्यासारखा हा सर्वांच्या मनात हृदयात राहील असं मी या क्षणाला सांगतो. मिस कम्युनिकेशन मिस फील्ड मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एका धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 28. संघासाठीचं तिसरं षटक हाताळते तो पवन कदम. सुजित भोसले कुठे असतील तर आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 साठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 51,000 ज्यांच्या माध्यमातून लाभलं ते अनिल पाटील भाई येलूर, त्याच्या समवेत राजू बसरे अप्पा आणि संदीप पवार साहेब विद्यमान सरपंच. आपणासही विनंती करतो आपण त्रिरत्नांनी मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. अनिल पाटील भाई या तुम्ही लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. पवन कदम नावाचं वारं आज या एन डी पाटील स्टेडियमवरती घोंघवताना दिसतंय. आपणास खरोखरच एक आकर्षक मोहक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. पंचांचा 9चा कॉल आहे. फ्री हिट असेल कंटिन्यू. संघाचा धावफलक मात्र पुढे जाते. संघाची धावसंख्या होती ती 32. 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. त्याचबरोबर अंबारडे संघाचे मेंटर खरोखरच संघासाठीच एक प्रामुख्याचं अस्त्रशस्त्र असणारं असं व्यक्तिमत्व म्हटलं तर रमेश कडवेकर साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आणि हा खरोखरच एक मंगलमूर्ती सर्व्हिसेस साठी ब्रँडेड सचिन फुटवेअर साठी ब्रँडेड चौकार. आता 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती
36 लॉस ऑफ 2 विकेट्स. बरोबर अनिल पाटील भाई आपणास पुनश्च वारंवार पुकार दिला जातोय. आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. संघाची धावसंख्या होती ती 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. एक आकर्षित करणारी फलंदाजी पाहायला मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. खरोखरच आपण शावडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 भव्य दिव्य हा बिग ऑन ब्लॅश सामना पाहतोय. मलकापूर 11 वर्सेस भारती स्पोर्ट्स बॉस 11 दरम्यान. तीन षटका अखेरीस संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 39. डीजे आणि फायनलचा सामना पाहतोय आपण. भारती स्पोर्ट्स बॉस 11 वर्सेस मलकापूर. त्याचबरोबर अनिल पाटील भाईंच्या समवेत अजय पाटील, विजय पाटील, रुबाबदार पाटील संघाचे संघ मालक यांचंही आगमन झालंय. मी आपणासही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. पाटील बंधू संघाची धावसंख्या होते ती 3 षटका अखेरीस 39 लॉस ऑफ 2 विकेट्स. चुकीला माफी नाही आणि ते दिसून आलं. एक चांगला झेल सुटला. एक धाव घेण्यात मात्र आनंदित झाले ते अवी डबडे. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती
40. अजूनही 37 धावांची गरज असेल. 16 चेंडू 37 धावा. चांगली निर्धाव चेंडूची सांगत आहोत. दत्तू सावंतने मात्र आकर्षित केलंय या स्पर्धेदरम्यान. खरोखरच शेवटच्या दिवसात आकर्षित करणारी, मनमोहक करणारी फलंदाजी पाहायला मिळाली. आता अष्टपैलू गोलंदाजी त्याच्या अष्टपैलूच्या खेळीतून पाहायला मिळते. मलकापूरकर मात्र खूप बहुत खुश असतील या प्लेअर वरती. चांगली उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तेजस्वी याच्या रूपानं. चौदा चेंडू 36 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर दत्तू सावंत नावाचं वादळ मात्र घोंगावताना दिसतंय या स्टेडियम वरती. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता होत्या. दत्तू सावंतने मात्र आकर्षित केलं या स्पर्धेदरम्यान. आणि मला वाटतं या 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या होती ती 41. तुम्ही आवाज ऐकलात. खऱ्या अर्थाने शाहूवाडीला आणखी एक गुणगौरवित करणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजजी कस्तुरी. थँक्यू सो मच. फार मोठं मन लागतं. या मोठ्या मनाचा हा मोठा समालोचक. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मलकापूर संघाचा सितारा मैदानाच्या आतमध्ये आलेला. नाव आहे अजिंक्य गांधी. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या समोर डावखुरा हाताचा फलंदाज. नाव आहे अमोल निळुगडे. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक प्रोडक्शन दिलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये जणू सुईमधून विणलाय तो धागा आणि आलाय चौकार. 4 रन्स. आतमध्ये अजिंक्य गांधी. अरे असं म्हटलं आता ना, जेब में गांधी हो ना हो, दिल में आंधी होनी चाहिए. मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य गांधी नावाला कमबॅक करू शकतो. 16 वर्षाचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. आज मलकापूरला शान आहे. पहा हो हो, यावेळी बॅटची नंतर मात्र बॅकअप मिळाला. रनआउटची संधी. हा यावेळी असे आहत मैदान के अंदर, मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण. पहा मित्रांनो, अजिंक्यसाठी जोरदार टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. वयाच्या 16व्या वर्षी हा सितारा मलकापूर आणि शाहूवाडी गावाचं नाव, तालुक्याचं नाव मोठं करतोय.
भविष्य आहे येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू. संतोष सर, आता मात्र या खेळाडूला पहा, येणारं भविष्य बॉस अजिंक्य गांधी. गांधी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. ट्विस्ट आलंय. येणारे बॉल 9 बनवायचे आहेत 31. मैदानाच्या आतमध्ये फार सुंदर थरार. म्हणूनच म्हटलं जातं ना, चिराग देख कर, अरे चिराग देख कर मचल रही है हवा. कई दिनों से बहुत ही तेज चल रही है हवा. अरे जो बना रहे थे किस्से हमारे तबाही के, उन्हें पता ही नहीं रुख बदल रही है हवा. मैदानाच्या आतमध्ये हवा बदलली आहे, दिशा बदलली आहे. दशा बदलायला वेळ लागणार नाही. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अजिंक्य गांधी मात्र त्याचा सामना करण्यासाठी जावेद संधी निर्माण करतील का? जावेद कमालीची गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये तुफान शाहूवाडी तालुक्याचं मैदानाच्या आतमध्ये घोंगावलंय. गांधी नावाचं तुफान आलेलं आहे. पहा 16 वर्षाचा हा खेळाडू. जाऊया कम्मालीचा गोलंदाज अजिंक्य गांधी. येणारे बॉल 9 बनवायचे आहे 31. गोलंदाज निघालेला आहे. यावेळी पहा एकच धाव मिळणार आहे. एका धावेवरती टाळ्यांचा गजर. म्हणूनच म्हटलं जातं ना, वक्त जब शिकार करता है ना तो हर तरफ से वार करता है. अरे वक्त जब शिकार करता है ना तो हर तरफ से वार करता है. अरे ये बल्लेबाज सफल होना है ना तो कदम भारी रख, बाहर निकल, तूफानों से यारी रख. कदम कदम पर मिलेगी तुझे मुश्किलें, ये तय है, परंतु तू निरंतर अपना सफर जारी रख. मैदानाच्या आतमध्ये सफर जारी ठेवायचा. 8 बॉल 30ची मॅच. डावखुर हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल आघाडीला आलाय. डावखुर हाताचा. हो मित्रांनो, या गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचा गोलंदाज नाव आहे अजिंक्य गांधी. त्याने सांगितलंय, अरे माहौल बदल दूंगा मैं, अरे माहौल बदल दूंगा मैंने ठेका ले लिया है आग लगाने का. ठेका घेतलाय, आग लावली आहे मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा गोलंदाज. मलकापूर हे नाव आता मात्र अग्रगण्य झालंय. पहा हमरी तुमरी आहे, जल्लोष आहे, एकजुटीचं बळ आहे, एकात्मतेमध्ये किती ताकद आहे हे मलकापूरकरांनी दाखवून दिलंय. कमालीची गोलंदाजी. नक्कीच येणारं भविष्य शाहूवाडी तालुक्याचा तुफान म्हणून ओळखला जाणारा हा धधकता लावा मैदानाच्या आतमध्ये भडकलाय. नाव आहे अजिंक्य गांधी. पहा फलंदाजी साडी. जावेद देखील कमी नाही आहे. जावेद आलेला आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती अवधूत पाटील. अजिंक्य. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स चर्चा होईल. हो यावेळी पहा व्हाईट बॉल येतोय. ट्विस्ट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. जाऊया येणारे बॉल 7 बनवायचे आहेत. 2वर 9 29. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहा. जे बसलेले आहेत ना ते आता उभे राहतील. उभे आहेत ना ते टाचेंवर उभे राहतील. त्यांच्या मुखामध्ये मात्र
नख देखील चावतील. हो यावेळी पहा हेलिकॉप्टर आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. पहा यावेळी अजिंक्यचा जल्लोष पहा. मैदानाच्या आतमध्ये एक्सप्रेस झालाय. व्हॉट एक्सप्रेशन दॅट द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट एफर्ट्स. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत अजिंक्य गांधीसाठी. कमालीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रेक्षक मायबाप आक्रमक भूमिका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. अजिंक्य गांधी हे नाव मैदानाच्या आतमध्ये तो आला, तो लढला, तो भिडला, तो नडला, त्याने गाजवलं, त्याने वाजवलं देखील. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत फक्त 29. येणारे बॉल पहा अजिंक्य गांधी यांनी मात्र धाव फलकावरती 7 धावा खर्ची गेल्यात आणि महत्वाचे ते 2 विकेट मिळवलेत. टर्निंग पॉइंट या मॅचचा. आता मात्र गोलंदाजी साठी कोण येईल. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट ₹1000 कॅश प्राइज आले. 500 रुपयाचं कॅश प्राइज नाव होईल, चर्चा होईल. तत्पूर्वी मात्र पंचांकडे निर्णय गेला. आयोजन कमिटीकडून हा कॉल आहे. इथे 2 रनची पॅनल्टी आली आहे. मलकापूर संघ बी नोटेड. तुम्ही ऑफ दी मॅच टी शर्ट्स प्रश्नचिन्ह उभे केलेत. यू शुड बी ऍग्री. यस इट इज. हा खेळाडू पण आहे मित्रांनो. मलकापूर संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये देखील 2 रनची पेनल्टी त्यांनी घेतली आणि मान्य केल्याबद्दल आयोजन कमिटी देखील आपला आभार व्यक्त करत आहे. मात्र अजिंक्य गांधीसाठी ₹1000 कॅश प्राइज आले. त्यांची नामोल्लेख आम्ही थोड्या वेळात करू. पहिलाच बॉल स्विंग आणि मिस. तेजस आले. तेजसने मात्र तेज पसरवलं. पहा मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 बॉल 27 ची गरज आहे. 5 बॉल 27 मस्ट आहेत. हो यावेळी पहा क्षेत्ररक्षक अडवणं मस्त असेल. 1 धाव तर घेतली आहे. पहा या एका धावेने मात्र मलकापूर संघामध्ये एक जल्लोष पाहायला मिळाला. 4 बॉल 26 ची मॅच. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलतो. काय घडू शकतं. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत. 26 स्ट्राइक एंड वरती. साहिल हो यावेळी पहा या पठ्याने सांगितलं. अरे अखबार पढ़ लेना लाला. कल खबर तुम्हारी थी, आज खबर हमारी है और खबर हम भी तुम्हारी लेंगे. मैदानाच्या आतमध्ये खबर घेतली आहे. येणारे 3 बॉल बनवायचे आहेत 20. एखादा नो एखादा वाईट मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून देऊ शकतो. हो यावेळी पहा आणखी एक प्रहार. असं म्हटलं जातं ना, अरे मुझसे टकराने को तरस रही है ये जो मुसीबत. अरे मुझसे टकराने ये जो तरस रही है मुसीबत, मेरे आगे पीछे जो खड़ी है मुसीबत खड़ी है. मैदानाच्या आतमध्ये कठीण घडी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून येणारे बॉल 2 बॉल 14 ची मॅच. हो यावेळी पहा मलकापूर संघ या स्पर्धेमध्ये आता मात्र गुणगौरीत होतोय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. म्हणूनच म्हटलं जातं अजूनही सूर्याची किरणे इकडे काही पडली नाहीत. अरे जपून ठेवा मशाली. अजून अमावस्याची रात्र मात्र टळली नाहीये. 1 बॉल 14 ची गरज आहे. एखादा नो चक्क गोलंदाज काही घडू शकतं. आमचे अंपायर
काय घडेल? एक बॉल, एक बॉल, 14ची गरज. फलंदाजी साडी विकी पुजारी मैदानाच्या आतमध्ये आले. जाऊया शेवटचा बॉल. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी सज्ज झालाय. हो यावेळी पहा उडवला चेंडू चालला सीमारेषेपार. या शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये शाहूवाडी तालुक्यातील एक महत्वाचा संघ मलकापूर 11 या स्पर्धेतला अंतिम विजेता. येऊ द्या डीजे.